पुढची बातमी। येत्या 5 दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि विशेषतः कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल। आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचाही अंदाज आहे। मुंबई आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल। तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांमधील घाटमाथ्याच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काय अलर्ट देण्यात आलाय। पुढच्या 5 दिवसात राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता। मुंबई, पालघर, सिंधुदुर्गात मध्यम पावसाचा अंदाज। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरात हलका ते मध्यम पाऊस। पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीत मध्यम पावसाची शक्यता। रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। ठाणे, रत्नागिरीलाही येलो अलर्ट देण्यात आलाय। रुद्रप्रयाग जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसाने आता जनजीवन पुरतं विस्कळीत झाल्याचं दिसतंय। अलकनंदा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहतीये। पाणी पातळी सतत वाढतीये। नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस यामुळे अनेक सखल भागात घरांमध्ये पाणीही शिरलंय। दरम्यान पुनाड, गडेरा येथील वाल्मिकी समाज वस्ती आणि सुविधानगरमधील जिल्हा रुग्णालयाला जोडणारा पादचारी पूल आता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। त्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली। उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेत। सततच्या पावसाने नद्यांची पातळी वाढली आहे। अलकनंदा, मंदाकिनी, गंगा, भागीरथी नद्या धोक्याच्या पातळीजवळ वाहत आहेत किंवा त्यांनी धोक्याची पातळी आधीच ओलांडली आहे। पावसाने अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या, परंतु सततच्या पावसाने जनजीवनावर लक्षणीय परिणाम झालाय।